22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात जी आहे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे मूर्तीची। मात्र त्याच मूर्तीची जेव्हा प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला जात आहे। नागपुरातही जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे। नागपुरातील जे टॅटू आर्टिस्ट आहे त्यांनी काहीतरी वेगळा संकल्प घेऊन आपलं काम सुरू केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जो आहे मोफत जो आहे श्रीराम लिहिलेले जे आहे टॅटू काढून देण्याचं काम जे आहे ते करतायत। त्यांचा या सगळ्या मागे काय संकल्प आहे, काय उद्देश आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मित्रा, काय नाव आहे तुझं? माझं नाव ऋतिक राजेंद्र दरोडे। जसं की सर्वांना माहीत आहे 22 जानेवारी 2024 राम मंदिर अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठानाच्या उपलक्षमध्ये आपण हे साजरं करतो। आम्ही संकल्प घेतला 1001 परमनंट नेम जय श्रीराम टॅटू आपण काढणार आहोत, ज्याची सुरुवात 2 जानेवारी 2024 पासून 22 जानेवारी 2024 पर्यंत आहे। रोजचे आपण एंट्री घेत आहोत। रोजची एंट्री फुल झालेली आहे, पण आपण एक्स्ट्रा पण घेतली आहे। अगर 22 पर्यंत 1000च्या वर तर 1200 पण होत आहे, तर आपण ते करायला तयार आहोत। मोठा प्रतिसाद तुला मिळतो आहे, काय नेमका उत्साह जो आहे येणाऱ्याचा तुला बघायला मिळतो आहे? तुझा काय आनंद आहे या सगळ्यामध्ये? माझा आनंद जसं बघा, सर्व आपल्या आपल्याप्रमाणे जे करू शकते त्या विषयीवर ते करतात। मी एक आर्टिस्ट आहोत, म्हणून मी जे सहभाग देऊ शकतो मी ते देतो। हे सगळे तू मोफत काढून देतोय, त्यासाठी तुला खर्च पण येतो आहे सगळं? हो, खर्च येत आहे। ते बघा, खर्च येत आहे, आपण जे करायचं आहे मनाने म्हणून ते करतो। घरून पण सहभाग आहे, वडिलाकडून, घरून मित्रमंडळी सर्वकडून सहभाग आहे, म्हणून आपण हे करतो। नक्कीच जो आनंद आहे तो त्याचा आपल्याला चेहऱ्याला मारतोय। जो काढून घेतोय त्याचा नेमका काय या सगळ्या मागे उद्देश आहे, त्याला काय आनंद आहे, त्याचा काय आनंद आहे मित्र तुला? खूप छान वाटते दादा, फ्रीमध्ये करून घेतोय तर कोणीतरी आपण कसल्या तरी प्रकारे त्यांनी आपल्या आर्टिस्टचं काहीतरी केलेलं आहे। छान वाटतोय त्याबद्दल। तू सेवा देतोय? तू सेवा देतोय, छान वाटते। फर्स्ट टाइम मी बघितलं काढते आहे, मला वाटलं नव्हतं फर्स्ट टाइम असं, पण दादाने जे केलं आहे ते बरं वाटून राहिलं आहे मला। जय श्रीराम। नक्कीच जो आहे जय श्रीरामचा नारा देतो आहे। आणखी काही जण जे वेटिंगवर सुद्धा आहे, 1001 पेक्षा जास्त लोकांची ती नोंदणी करणार आहे। तुमचाही नंबर लागणार आहे। काय भावना? जय श्रीराम। काही नाही, बस राम मंदिरच्या उपलक्षमध्ये जे प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यासाठी हा जो ऋतिक जो काम करत आहे, हे काम असं कोणी करू शकतच नाही, कारण की तो पूर्ण वेळ देणं आपला दिवसभर, आणि ती जे तो करून राहिला कार्य सहभाग त्याला खूप मिळत आहे। आणि जे 500 वर्ष जुनं लोकांचं होतं की राम मंदिर बनलं पाहिजे, ते बनत आहे। सर्वात मध्ये इतका जोश आहे यूथमध्ये की रामासाठी काहीतरी करावं, पण हा जो करत आहे ते परमनंट आहे, की जे जय श्रीराम लिहिन मी ती रामासाठी परमनंट लिहिन, म्हणजे मरेपर्यंत जय श्रीराम। नक्कीच जय श्रीराम जे आहे तो हातावर गोंधून देत आहे, आणि हे आजन्म असणारं टॅटू आहे। 3 प्रकारे तो वेगवेगळ्या प्रकारे काढून देतो आहे, आणि त्याचा आनंद तो स्वतः घेतो आहे। मात्र स्वतःपासचा असलेला आनंद, स्वतःपासची असलेली कला प्रभू रामचंद्राच्या भक्ती स्वरूपात तो अर्पण करतो आहे, आणि त्याला जे येतं, त्याला जे जमतं, त्यातून तो आपली भक्ती अर्पण करत जो आहे मोफत 1000 पेक्षा जास्त लोकांना टॅटू काढून देण्याचं काम करतोय, आणि यासाठी तो दिवसभर लोकांना उपलब्ध झालेला आहे। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।